महायुतीचे उमेदवार सायना एनसी यांच्या प्रचारार्थ मिथुन चक्रवर्ती जे आहेत ते स्वतः या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर क्या बताएंगे, सायना जी के प्रचार में आप आए हैं, क्या बताएंगे आज प्रचार में यहाँ शामिल हुए, क्या बताएंगे सायना जी के लिए कैसे? Shaina is a very competent woman. शाइना सबसे मेरे हिसाब से एक फाइटर है। तो साइना जी के आना मतलब उनके फाइट में मैं भी एक सैनिक बन गया। वोटर्स को कितना आह्वान कर रहे हैं आप? जो वोटर्स है उनको क्या आह्वान करेंगे आप? वोटर्स को कैसा? यही कहूँगा कि आप लोग चेंज मत कीजिए, जो है उसी को रहने दीजिए, क्योंकि सेंटर में बीजेपी है। तो इस बम्बई की प्रगति उन्नति बहुत तेजी से जाएगी। अगर चेंज करेंगे कोई सुनने को मिलेगा हम पैसा मांग रहे हैं नहीं दे रहे हैं, पैसा मांग रहे हैं नहीं दे रहे हैं, और क्या सच्चाई है ना आपको मालूम ना हमें मालूम। इसीलिए बेहतर जो है उन्हीं को रहने दो ताकि प्रगति और उन्नति तेजी से बढ़े। किसकी सरकार फिर से आएगी महाराष्ट्र में, क्या लगता है आपको? महाराष्ट्र का चित्र क्या लगता है, किसकी सरकार आएगी? ये बोलना मुश्किल है। सायना जी, मिथुन जे आलेत आज तुमच्या प्रचारात, एक मोठा जोर पाहायला मिळतो या प्रचारात सगळीकडे। मला वाटते की पब्लिक जे आहे ते सर्वप्रथम त्यांना परिवर्तन पाहिजे। आमचे माननीय मुख्यमंत्री लाडकी बहिणाचं खूप फेर पडलं आणि तुम्ही बघा किती मुस्लिम महिला आहे इकडे, जे महिलांना 7,500 त्यांच्या बँक अकाउंट मध्ये भेटलं, त्याच्यात 15,000 मुस्लिम महिला आहे आमचे मुंबादेवीमध्ये। त्यांचा हात आहे, पाठिंबा आहे आणि मला वाटते की हे प्यार जे पब्लिक, आता तुम्ही बघा की युवा आहे, महिला आहे, सिनियर सिटीजन सुद्धा आले हे रॅलीमध्ये, त्यांना परिवर्तन पाहिजे आणि मी नक्कीच त्यांच्यासाठी काम करणार। साहजिकच आहे, अभिनेत्री मिथुन चक्रवर्ती जे आहे ते सायना यांच्या प्रचारात आले आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या संख्येनं हा संपूर्ण कामोठा किराची गल्ली जी आहे या गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते नागरिकांनी केली आपल्याला पाहायला मिळते। आणि कुठेतरी सायना एनसी यांचा विजय व्हावा यासाठी ही प्रचारार्थ रॅली जी आहे ती काढलेली पाहायला मिळते। कॅमेरामन प्रेम म्हात्रे सोबत विनायक डावरे, टीव्ही9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।